त्यामधलं एक्झाम्पल नंबर 6 हा थोडा वेगळ्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करावा लागणार आहे. जसं आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्ममध्ये काय पाहिलं होतं, इंटिग्रेशन ऑफ px प्लस क्यू अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी, आणि त्यामधलं सेकंड काय पाहिलं होतं, इंटिग्रल ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन ऑफ px प्लस क्यू अपॉन रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. दोन्ही फॉर्म एकाच टाईपनं आपण सॉल्व केले. त्यावरचे आपण दोन एक्झाम्पल घेतले, बरोबर. आता एक्झाम्पल नंबर 5 जो आहे तो एक्झाम्पल नंबर 4 सारखंच आहे, त्यानुसारच त्याला सॉल्व करायचं आहे. तर ते तुम्ही सॉल्व करा. काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट्समध्ये टाका. आता आपण बघणार आहे एक्झाम्पल नंबर 6. हा थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे, आहेच त्या पद्धतीचं, फक्त याला पहिले सिम्प्लिफाय करावं लागेल आणि नंतर त्याला सॉल्व करावं लागेल. तर काय करता येईल तर इक्वल टू सोल्युशन I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ x मायनस 7 अपॉन x मायनस 9 इंटू डी एक्स. आता ह्या टाईपमध्ये आपण काय पाहिलं, न्यूमेरेटरमध्ये px प्लस क्यू हा रूटमध्ये आहे का, नाही आहे. मग या ठिकाणी हा जो फंक्शन दिलेला आहे x मायनस 7 हा रूटमध्ये आहे. मग रूटमध्ये नसाल पाहिजे, तो खालचं फंक्शन रूटमध्ये असेल तर चालेल, परंतु न्यूमेरेटरचं फंक्शन आपल्याला रूटमध्ये नसाल पाहिजे. मग न्यूमेरेटरला रूटपासून काय करायचं, फ्री करायचं आहे. मग फ्री करायचं तर आपण याच्या अगोदर एक मेथड पाहिलेली आहे, काय, रॅशनलाइज करणे. रॅशनलाइज केव्हा करतो आपण, जेव्हा रूटमधलं फंक्शनला रूटमधून काढण्यासाठी, बरोबर. म्हणजेच त्याच फंक्शनच्या अप्रोप्रिएट फॅक्टरनं त्याला मल्टिप्लाय करतो, किंवा त्याच फंक्शननं त्या फंक्शनला मल्टिप्लाय करतो, म्हणजे ते स्क्वेअरमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, आहे की नाही. आणि स्क्वेअरमध्ये कन्वर्ट झालं तर त्याला आपण त्याचं स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, बरोबर. मग इथं काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तर नाहीच आहे, इथं काय अल्जेब्रिक फंक्शन आहे. मग या ठिकाणी पहा, हा रूट कॅन्सल करायचा आपल्याला न्यूमेरेटरमधलं. मग काय करता येईल, इथं आपल्याला x मायनस 7ला कशानं मल्टिप्लाय करावं लागेल, जेव्हा ते स्क्वेअरमध्ये कन्वर्ट होईल तर x मायनस 7ला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे x मायनस 7नेच मल्टिप्लाय करावं लागेल. मग न्यूमेरेटरला मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला करावंच लागतं, हे आपल्याला माहीतच आहे. इंटिग्रेशन ऑफ काय करता येईल, रूट ऑफ x मायनस 7 इंटू x मायनस 7 रूटमध्येच डिवाइड बाय x मायनस 9 खाली आहे त्याला पण x मायनस 7 मल्टिप्लाय इंटू डी एक्स. का करावं लागतं न्यूमेरेटरला केलं तर डिनॉमिनेटरला, कारण बॅलन्स करण्यासाठी, एक्झाम्पल बॅलन्स. जसं x मायनस 7 इथं केलं तर मग व्हॅल्यू चेंज होऊन जाणार, आहे की नाही. x मायनस 7 गेट कॅन्सल, म्हणजे तोच फंक्शन आपल्याला मिळायला पाहिजे. ओके, काय करता येईल आता, रूट ऑफ या ठिकाणी पहा x मायनस 7 इंटू x मायनस 7 मीन्स x मायनस 7 होल स्क्वेअर अपॉन, आता खाली दोन्ही ब्रॅकेट मल्टिप्लायमध्ये x मायनस 9 इंटू x मायनस 7 सेम नाही आहे, मग मल्टिप्लाय करून घ्या. पहिले x ने याला मल्टिप्लाय करा, x इंटू x स्क्वेअर, x इंटू मायनस 7x, नंतर 9 न मल्टिप्लाय करा, मायनस 9 इंटू x मायनस 9x, मायनस इंटू मायनस प्लस, आणि 9 इंटू 7 9 7 जार 63. अशा प्रकारे आपण काय केलं, दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लाय केलं. या दोन्ही ब्रॅकेट सेम आहे म्हणून स्क्वेअरमध्ये आले, आणि इंटू डी एक्स. आता या ठिकाणी पहा स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे न्यूमेरेटरचं स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. मग इक्वल टू वरती काय राहणार, x मायनस 7 अपॉन खाली हा रूटमध्येच राहणार रूट ऑफ. आता या ठिकाणी पहा लाईक टर्म्स, म्हणजे x स्क्वेअरचं टर्म्स आहेच अगोदर, मायनस 7x मायनस 9x लाईक टर्म्स आहे, सेम टर्म्स आहे. काय करता येईल, दोघांनी निगेटिव्हमध्ये आहे, निगेटिव्ह असल्यामुळं काय येणार, दोघांची ॲडिशनवर 7 प्लस 9 इथे येणार 16, आणि x म्हणजेच मायनस 16x आणि प्लस 63 इंटू डी एक्स. आता पहा px प्लस क्यू अपॉन रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी या स्वरूपात आपल्याला मिळालं. आता आपण काय करणार, याला त्या पद्धतीनं सॉल्व करणार. म्हणजेच न्यूमेरेटर इक्वल टू फॉर्म्युला पुट n इक्वल टू काय, n इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. डिनोमिनेटर पूर्ण फंक्शन येतं पण रूटमधील फंक्शन आहे की नाही, प्लस बी. न्यूमेरेटर काय इथं x मायनस 7 इक्वल टू a इंटू डी बाय डी एक्स
काय डी बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 आणि ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी एक्स मायनस 7 इक्वल टू ए इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह काढून घ्या एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 16x मायनस 16 इज कॉन्स्टंट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस 63चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे ते घ्यायची गरज नाही आणि प्लस बी कसं आलं डेरिव्हेटिव्ह समजलं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 16 इज कॉन्स्टंट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं म्हणून ते 1 इंटू 16 मीन्स 16 आणि 63चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 16 प्लस 0 मीन्स 16. तशा प्रकारे आपण काय केलं इथं डेरिव्हेटिव्ह काढलं. हा झाला इक्वेशन नंबर 2 आणि हा जो इक्वेशन राहणार तो कोणता राहणार फर्स्ट. कारण न्यूमरेटरची व्हॅल्यू यामध्ये पुट करायची एक्स मायनस 7ची व्हॅल्यू केव्हा निघणार जेव्हा ए आणि बीची व्हॅल्यू काढणार आपण याच्यामध्ये पुट करणार आणि ती व्हॅल्यू मग याच्यामध्ये आपण पुट करणार. तर मग आता इथं ए आणि बीची व्हॅल्यू काढावं लागेल टू फाईंड ए अँड बी. तर काय करता येईल एने याला मल्टिप्लाय करा बी तर आहेच काय येणार एक्स मायनस 7 इक्वल टू ए इंटू 2x मीन्स 2ax आणि ए इंटू 16 मीन्स मायनस 16a आणि प्लस बी. आता मायनस 16a आणि प्लस बी हा झाला कॉन्स्टंट टर्म्स हा झाला एक्स व्हेरिएबलचा टर्म्स इथं एक्स व्हेरिएबलचा टर्म्स इथं कॉन्स्टंट आहे. कंपेअरिंग कोएफिशिएंट ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट. मग काय करणार एक्सचा कोएफिशिएंट इथं किती आहे 2a इथं किती आहे एक्सचा कोएफिशिएंट 1 काहीच नाही म्हणजे 1 बरोबर. हा झाला इक्वेशन नंबर 3. 4 इक्वेशन कशावर मिळालं कॉन्स्टंट इक्वल टू कॉन्स्टंट मायनस 16a प्लस बी इक्वल टू काय इथं मायनस 7 इक्वेशन नंबर 4. आता थर्ड वरून आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार एची देअरफॉर 2a इक्वल टू 1 देअरफॉर a इक्वल टू काय येणार 2 मल्टिप्लायमध्ये डिवाइडमध्ये 1/2. आता ही व्हॅल्यू कशात पुट करणार पुट इन इक्वेशन 4 तेव्हा आपल्याला बीची व्हॅल्यू मिळणार. मग करा पुट मायनस 16a मीन्स 1/2 प्लस बी आणि इक्वल टू मायनस 7. आता 2 16ला डिवाइड होणार 2 1 जार 2 मल्टिप्लायमध्ये असल्यामुळे 2 8 जार 16 काय राहिलं इथं मायनस 8 इंटू 1 मीन्स मायनस 8 आणि प्लस बी आणि इक्वल टू मायनस 7. आता मायनस 8चं ट्रान्सफर इकडे करा देअरफॉर बी इक्वल टू मायनस 8 इकडे आल्यानंतर मायनस 7 इथं आहेच मायनस 8 इकडे आल्यानंतर प्लस 8 देअरफॉर बी इक्वल टू किती येणार मायनस 7 प्लस 8 1 म्हणजे बीची व्हॅल्यू मिळाली एची व्हॅल्यू मिळाली. आता या दोन्ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये म्हणजेच न्यूमरेटरची व्हॅल्यू मिळणार. मग काय करणार देअरफॉर ए इक्वल टू किती आलं होतं ए इक्वल टू 1/2 अँड बी इक्वल टू किती आलं 1 पुट इन इक्वेशन 2 देअरफॉर 2 म्हणजेच न्यूमरेटर एक्स मायनस 7 इक्वल टू एची व्हॅल्यू पुट करायच्या ठिकाणी 1/2 इन ब्रॅकेट 2x मायनस 16 आणि प्लस बी बीची व्हॅल्यू 1 पॉझिटिव्ह आहे म्हणून ते पॉझिटिव्हच राहणार. आता ही व्हॅल्यू कशात पुट करणार आपण इक्वेशन नंबर 1 एक्स मायनस 7च्या ठिकाणी पुट इन इक्वेशन 1 करा देअरफॉर कशाबरोबर आहे फर्स्ट इक्वेशन आय इक्वल टू देअरफॉर आय इक्वल टू एक्स मायनस 7च्या ठिकाणी पुट करा किती येणार एक्स मायनस 7च्या ठिकाणी 1/2 इन ब्रॅकेट 2x मायनस 16 आणि प्लस 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 इंटू dx. आता न्यूमरेटरमध्ये वेगवेगळे 2 टर्म्स आहे हा एक पूर्ण टर्म्स आणि प्लस 1 एक टर्म्स मग सेपरेट डिवाइड करा काय येणार सेपरेट डिवाइड अँड सेपरेट इंटिग्रेशन सेपरेट डिवाइड अँड सेपरेट इंटिग्रेशन घ्या देअरफॉर आय इक्वल टू आता इथं 1/2 इज कॉन्स्टंट याला हा फंक्शन सेपरेट याला डिवाइडमध्ये येणार म्हणजे वर्क राहणार 2x मायनस 16 आणि अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 इंटू dx आणि नंतर प्लस इथं काही कॉन्स्टंटमध्ये नाही 1च आहे म्हणून 1 आतच ठेवा
बाहेर घेतलं तरी 1च येणार बाहेर, आहे की नाही. रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 आणि इंटू डी एक्स. अशा प्रकारे आपण काय केलं, सेपरेट केलं. आता या ठिकाणी पहा, रूट आहे खाली आणि रूटमधील फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये पहा कसं आहे. आपण कारण याच्या अगोदर केलेलेच आहे. याचंच डेरिव्हेटिव्ह हा आहे. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स मायनस 16xचं डेरिव्हेटिव्ह 16 कॉन्स्टंट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 16 इंटू 1 मीन्स 16 आणि प्लस 63चं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच बाय द कोरोलरी नुसार याचं आपण डायरेक्ट इंटिग्रेशन काढू शकतो. आता याचं इंटिग्रेशन आपण याच्या अगोदर टाईप पाहिलेली आहे, 1/रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. म्हणजे आपण एक्स स्क्वेअरच्या टर्म्सला फ्री करतो कोइफिशियंटपासून. इथं एक्स स्क्वेअरच आहे, त्याला कोइफिशियंट काहीच नाही म्हणून फ्री करायची गरज नाही. मग काय करता येईल इथं आपल्याला, याला आपण काय करू, इकडे सॉल्व्ह करू. म्हणजे काय येणार, आय इक्वल टू बाय द कोरोलरी इथं लिहून घेऊ पहिले. कोणती कोरोलरीनुसार याचं आन्सर येणार, बाय कोरोलरी. कोरोलरी कोणती, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इक्वल टू काय आन्सर आहे, लॉग नाही येणार याच्यात, काय येणार 2 इंटू रूट ऑफ एफ ऑफ एक्स. हा याचा इंटिग्रेशन येतं. कशाचं, या कोरोलरीनुसार पहा, एफ ऑफ एक्स हा समजा एफ ऑफ एक्स आणि हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून त्याचं इंटिग्रेशन काय घेतो आपण, 2 इंटू रूट ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर. आणि याचं इंटिग्रेशन कसं काढणार आपण, थर्ड टर्म काढून, आहे की नाही. मग त्याचं इंटिग्रेशन त्यानुसार काढू. याचं इंटिग्रेशन पहिले काढून घेऊ. काय येणार, इक्वल टू 1/2 ॲज इट इज. या कोरोलनुसार याचं काय येणार मग इंटिग्रेशन, काय येणार 2 इंटू रूट ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय तिथं, एक्स स्क्वेअर मायनस 16x आणि प्लस 63 रूटमध्ये. बरोबर. आणि नंतर प्लस, आता इथं थर्ड टर्म काढून घ्या. पहिले आपण लिहून घेऊ त्याला. काय येणार 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 इंटू डी एक्स. याचं इंटिग्रेशन, या फंक्शनचं इंटिग्रेशन काढून घेतलं आपण. काय 2 टू गेट कॅन्सल इक्वल टू, आता इथं थर्ड टर्म काढा. थर्ड टर्म इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स होल स्क्वेअर. काय 1/2 इथं थर्ड म्हणजे एक्स स्क्वेअरला कोइफिशियंट नाही म्हणून फ्री करायची गरज नाही, डायरेक्ट थर्ड टर्म काढणार आपण. 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स किती आहे 16 होल स्क्वेअर. मायनस घेतलं तरी स्क्वेअरमध्ये घेतल्यानंतर काय होतं, तो प्लस होतो म्हणून मायनस घ्यायची गरज, मायनस 16 घ्यायची गरज नाही. आता 2 ने 16ला डिवाइड होतो, 2 1 जार 2, 2 8 जार 16. काय येणार 8 स्क्वेअर राहिलं ब्रॅकेटमध्ये, 8 इंटू 1 मीन्स 8, 8 स्क्वेअर आणि 8 स्क्वेअर मीन्स 8 इंटू 8 64. आता हा 64 इथं काय करणार, ॲड करणार आणि सबट्रॅक्ट करणार. हा ॲज इट इज खाली घ्या. 2 टू गेट कॅन्सल झालं. काय राहिलं इथं, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 हा 63 याच्यामध्ये ॲड करा आणि सबट्रॅक्ट करा. रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 64 मायनस 64 आणि प्लस 63 इथं आहेच, ते ॲज इट इज लिहून घ्या आणि इंटू डी एक्स. फक्त थर्ड टर्मच्या ठिकाणी आपण ॲड केलं आणि सबट्रॅक्ट केलं. ॲड थर्ड टर्म, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म इक्वल टू ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 रूट ऑफ, आता फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म म्हणजे याला स्क्वेअरमध्ये करून घ्या. स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 16x आणि 64 कशाचं स्क्वेअर आहे 8चा, तर 8 स्क्वेअर. आणि दोघांची सबट्रॅक्शन मायनस 64 प्लस 63 काय येणार -1 आणि इंटू डी एक्स इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 आता ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये घ्या आणि याला पण 1ला पण स्क्वेअरमध्ये घेऊ शकतो कारण 1चं स्क्वेअर 1च असतं. बरोबर. म्हणजेच काय येणार रूट ऑफ ब्रॅकेट स्क्वेअरमध्येच म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे एक्स, मिडल टर्म मायनस म्हणून मायनस आणि थर्ड टर्म म्हणजे 8चा स्क्वेअर आहे म्हणजेच बीचा स्क्वेअर असतो म्हणून 8चा स्क्वेअर म्हणजेच 8 आणि होल स्क्वेअर आणि मायनस 1 कशाचं स्क्वेअर आहे 1चाच म्हणजेच इंटू डी एक्स. बाय द स्टँडर्ड फॉर्म्युला 1 रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता आहे मग तो स्टँडर्ड फॉर्म्युला आपण सिन्समध्ये पहिले लिहून घेऊ. इंटिग्रेशन ऑफ सिन्स काय 1 रूट ऑफ
एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. एक्स स्क्वेअर मीन्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर. काय येणार लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस हा रूट ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. या फॉर्म्युल्यानुसार याचा ॲन्सर आपण काढणार. मग देअर फोर आय इक्वल टू काय इथं पहिले सरळ सरळ लिहून घ्या. पहिले रूट एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63. आता डायरेक्ट ॲन्सर प्लस याचं ॲन्सर काय येणार मग लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस एक्स मीन्स एक्स मायनस 8 ब्रॅकेटमध्येच घ्या आणि प्लस रूट ॲज इट इज. रूट ॲज इट इज काय रूट टोटल रूट हा एक्स मायनस 8 होल स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर ब्रॅकेट मॉड कंप्लीट प्लस सी. अशा प्रकारे आपण याचा आन्सर काढलं. परंतु हा रूट कशावरून मिळाला आपल्याला, हा जो फंक्शन आहे कशावरून मिळाला त्याच्यावर आपण 8 म्हणजे थर्ड टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट केलं. तर कशावर केलं होतं आपण एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63. म्हणजेच याला जर सॉल्व केलं आपण ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर मायनस 1 स्क्वेअर मीन्स 1 त्याच्यामध्ये ॲड मायनस म्हणजे करून दाखवतो तुम्हाला. हा कशाचा एक्स स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्मचं स्क्वेअर नंतर दोन्हीचं मल्टिप्लाय त्याचं डबल म्हणजे 8x आणि त्याचं डबल 16x बरोबर. नंतर सेकंड टर्मचं स्क्वेअर म्हणजे मायनस 8चं स्क्वेअर प्लस 64 बरोबर. आणि मायनस 1चं स्क्वेअर 1 करा एक्स स्क्वेअर मायनस 16x. आता 64 मायनस 1 मीन्स प्लस 63 मिळाला. तोच मिळाला पुन्हा. म्हणून आपण काय करतो जो म्हणजे रूट आपल्याला ज्यावरून मिळतं ज्याला आपण सॉल्व करून चेंजेस करतो तोच रूट डायरेक्ट तिथं लिहिलं तरी चालेल कारण त्याला सॉल्व केल्यानंतर तोच मिळणार आहे. देअर फोर आय इक्वल टू हा रूट ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस 8 ॲज इट इज प्लस फक्त हा रूट काय येणार इथं एक्स स्क्वेअर मायनस 16x आणि प्लस 63 मॉड कंप्लीट प्लस सी. अशा प्रकारे आपण यामधलं क्वेश्चन नंबर म्हणजे एक्झरसाइज 3.2 सी मधलं एक्झाम्पल नंबर 6 बघितलं. आता समोरचं एक्झाम्पल आपण आता बघू. आता एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7 तुम्हाला सॉल्व करायचं आहे. फक्त मी सांगतो कसं सॉल्व करायचं. याच्या अगोदरचं जे एक्झाम्पल आपण सॉल्व केलं एक्झाम्पल नंबर 6 त्यानुसारच आहे पूर्ण. काय केलं होतं आपण न्यूमिरेटरमध्ये तिथं त्याच फंक्शननं मल्टिप्लाय केलं होतं. डिनॉमिनेटरमध्ये पण त्याच फंक्शननं मल्टिप्लाय केलं. इथं काय आहे 9 मायनस एक्स आहे. न्यूमिरेटरमधलं आपल्याला स्क्वेअर रूटपासून फ्री करायचं आहे रूटपासून फ्री करायचं आहे. म्हणून आपण काय करणार इथं 9 मायनस एक्सनंच मल्टिप्लाय करणार. कशाला न्यूमिरेटरला तर डिनॉमिनेटरला पण करा. त्याला सॉल्व करा आणि समोर म्हणजे आपल्याला जे रूल्स आपण जे सांगितलेलं आहे इंटिग्रल ऑफ द फॉर्म त्यानुसार त्याला सॉल्व करा. नंतर ए अँड बीची व्हॅल्यू काढा. न्यूमिरेटर इक्वल टू घ्या फॉर्म्युला ए अँड बीची व्हॅल्यू काढा ते पुट करा. नंतर न्यूमिरेटरची त्यामध्ये व्हॅल्यू करा आणि समोर सॉल्व करा बाय द रूल. आता एक्झाम्पल नंबर आपण 8 बघणार. एक्झाम्पल नंबर 8 थोड्या वेगळ्या पद्धतीचं आहे. येणार त्यामध्ये तशाच प्रकारचं एक्झाम्पल तयार होणार तो परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीचं आहे. इथे आता ट्रेग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे आणि इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. त्यानुसार आपण मग याला पहिले 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. काय दिलेलं आहे इथं सोल्युशन. पहिले आय इक्वल टू लिहून घ्या. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 cos x अपॉन 4 sin स्क्वेअर x प्लस 4 sin x मायनस 1 इंटू डी एक्स. काय दिलेलं आहे खाली दिलेलं आहे 4 sin स्क्वेअर प्लस 4 sin x मायनस 1 साइन स्क्वेअर साइन एक्स म्हणजे आपण जर पाहिलं तर हे कशा स्वरूपात समजा एक्स साईनला एक्स धरलं आपण तर काय येणार 4 साइन स्क्वेअर येतं 4x स्क्वेअर प्लस 4x मायनस 1 म्हणजे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनच्या स्वरूपात तयार झालेलं दिसतं आहे की नाही. परंतु वर 3 cos x आहे वरती पण 3 cos x आहे की नाही. मग काय करता येईल इथं आपल्याला जर इथं आता cos x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे आपण या अगोदर आपण सबस्टिट्यूशन मेथडकडे जाऊ. म्हणजे कोणतंही फंक्शनचं जर तुम्हाला इंटिग्रेशन काढायला सांगितलं तर तिथं ते सांगणार नाही तुम्हाला का कोणत्या मेथडने सॉल्व करायचं काय करायचं आहे आपल्याला ठरवावं लागणार बरोबर. म्हणजे पहिले काय बघायचं फंक्शन सेपरेट आहे का नाही आहे. मग एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये आहे का
मग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, न्यूमरेटरमध्ये असायला पाहिजे आहे की नाही, तर न्यूमरेटरमध्ये आहे कॉस एक्स, म्हणून आपण काय करणार इथं सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार. तर पुट साइन एक्स इक्वल टू टी, या अगोदर पाहिलं आपण ही मेथड, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टी डी टी अपॉन डी एक्स, म्हणजे या ठिकाणी सर्व व्हेरिएबल चेंज होणार आहे हे लक्षात ठेवा. आता कॉस एक्स इंटू डी एक्स याची व्हॅल्यू आपण काढू शकतो आणि 3 तर कॉन्स्टंट आहे ते बाहेर घेऊ शकतो आहे की नाही. मग काय येणार कॉस एक्स डी एक्स डिवाइडमध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लायमध्ये आणि इक्वल टू डी टी, कॉस एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू माहीत झाली, साइन एक्सची व्हॅल्यू टी म्हणजे इथं येणार टी स्क्वेअर, इथं येणार टी, म्हणजे अशा प्रकारे आपण व्हॅल्यू पुट करू शकतो. मग इथं पुट लिहिलेलंच आहे, मग या ठिकाणी पुट करा. मग देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 इंटू 3 न्यूमरेटरमध्येच राहणार कारण कॉस एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू बरोबर, म्हणजे 3 अपॉन 4 इंटू साइन एक्सची व्हॅल्यू टी म्हणजे इथं टी स्क्वेअर प्लस 4 इंटू साइन एक्स मीन्स टी म्हणजे इथं 4t आणि -1 आणि इंटू कॉस एक्स इंटू डी एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे डी टी. तर आता 3 कॉन्स्टंट आहे, म्हणजे 3 बाहेर घेऊ शकतो आपण, त्यानंतरच्या स्टेपमध्ये घेऊन टाकू. काय येणार इक्वल टू 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन खाली काय राहिलं 4t स्क्वेअर प्लस 4t -1 इंटू डी टी. आता हा जो एक्झाम्पल आहे ते अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये यायला पाहिजे होतं आहे की नाही, म्हणजे 1 अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ह्या टाईपवरचे एक्झाम्पल पाहिले आपण, त्यामध्ये पाहिजे होता. तो इकडं दिलं म्हणजे मिक्स करून टाकलं, तुम्हाला कन्फ्यूज करून टाकलं. आता हे कसं सॉल्व्ह करायचं आहे की नाही, आपण आता जी पद्धत पंडवलं त्याच पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही, परंतु त्या पद्धतीने ते होणार नाही. मग काय करता येईल इथं आपल्याला, जी मागं पद्धत पाहिली होती आपण थर्ड टर्म काढण्याची त्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. आता इथं परंतु टी स्क्वेअरचं टर्म्स फ्री नाही आहे कोइफिशियंटपासून, मग त्याला फ्री करा म्हणजे 4 बाहेर घ्या. इथं 3 आहेच तर 3 अपॉन काय होणार 4, म्हणजे डिनॉमिनेटरमधून बाहेर काढलं म्हणून हे 3ला काय मध्ये कशामध्ये येणार तो डिवाइडमध्ये येणार 1 अपॉन. मग 4 कॉमन काढलं म्हणजेच 4नं काय करणार डिवाइड, म्हणजे इथं 4 गेट कॅन्सल टी स्क्वेअर प्लस इथं पण 4 गेट कॅन्सल, इथं राहणार टी आणि -1 अपॉन 4 म्हणजे इच टर्म्सला डिवाइड करणार 4ने, 4 कॉमन काढलं म्हणून. आता पहा फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म काढावं लागेल. मग थर्ड टर्म इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ इथं काय टी आहे एक्सच्या ठिकाणी टी होल स्क्वेअर 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ टी, टीचं कोइफिशियंट काय इथं काहीच नाही म्हणजे 1 आणि होल स्क्वेअर 1/2 इंटू 1 मीन्स 1/2 होल स्क्वेअर 1/2चं स्क्वेअर 1चं स्क्वेअर 1 आणि 2चं स्क्वेअर 4. आता 1/4 काय करणार इथं थर्ड टर्मच्या ठिकाणी ॲड करणार आणि सबट्रॅक्ट करणार, म्हणजेच काय येणार 3/4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 -1/4 आणि हा -1/4 इथं ॲज इट इज आणि इंटू डी टी. काय येणार 3/4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन. आता हा फर्स्ट टर्म स्क्वेअर आणि थर्ड टर्म पण स्क्वेअरमध्ये घेऊन टाका, म्हणजेच काय येणार टी स्क्वेअर प्लस टी आणि प्लस 1/4 कशाचं स्क्वेअर आहे 1चं स्क्वेअर 1 आणि 4 कशाचं स्क्वेअर आहे 2चा होल स्क्वेअर. आता हे दोन्ही टर्म सेम आहे, दोन्ही निगेटिव्ह आहे तर ॲडिशन होणार मायनसची मायनस 4शी 4 डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे सेम डिनॉमिनेटर 1 + 1 2 इंटू डी टी. आता ह्या 2ने 4ला डिवाइड होतो, मग 2 × 1 = 2 2 × 2 = 4 म्हणजेच 1/2. काय येणार 3/4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन. आता ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मिडल टर्म आणि थर्ड टर्मचा स्क्वेअरमध्ये याला ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण ए प्लस बी होल स्क्वेअरनुसार. तर फर्स्ट टर्म म्हणजेच टी, मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह आणि थर्ड टर्म म्हणजे 1/2 बीच्या ठिकाणी 1/2 होल स्क्वेअर. आता इथं मायनस काय राहिलं 1/2 राहिलं, याला स्क्वेअरमध्ये लिहा 1/2 म्हणजेच 1चं स्क्वेअर 1 आणि 2 कशाचं स्क्वेअर नाही म्हणून त्याला रूटमध्ये घ्यावं लागेल आणि होल स्क्वेअर इंटू डी टी. आता या ठिकाणी पहा कोणता स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, इंटिग्रेशन ऑफ 1/x² - a². इंटिग्रेशन सिन्स 1/x² - a² इंटू dx इक्वल टू काय येणार 1/2a
लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए आणि प्लस सी. या स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार याचा आपण याला सॉल्व करू शकतो. तो काय येणार 3/4 1/2a इंटू 1/2a. एच्या ठिकाणी काय इथं 1/√2a बरोबर, म्हणजे 2a लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए. एक्सच्या ठिकाणी काय t प्लस 1/2 आहे. एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी काय t प्लस 1/2 आहे, म्हणजे एक्सच्या ठिकाणी एक्स घेतलं. मायनस एच्या ठिकाणी काय येणार 1/√2 आणि अपॉन एक्स प्लस ए. तर एक्सच्या ठिकाणी t प्लस 1/2 आणि प्लस एच्या ठिकाणी 1/√2 प्लस सी. आता या ठिकाणी पहा 2 × 1 मीन्स 2 आणि डिवाइड बाय √2. याचं रेसिप्रोकल झालं तर √2 कुठं येणार न्यूमरेटरमध्ये, म्हणजेच काय येणार 3/4 इंटू √2/2 बरोबर. याला आपण समोर घेऊ, इकडे घेऊ. 3/4 इंटू √2/2 रेसिप्रोकल झालं इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ काय येणार. आता या ठिकाणी पहा t प्लस 1/√2 मायनस 1/√2 1/2 मायनस 1/√2 हे ॲज इट इज येणार t प्लस 1/2 मायनस 1/√2 अपॉन t प्लस 1/2 प्लस 1/√2. आता इथं √2 आणि इथं √2 असलं असतं तर डिनॉमिनेटर सेम आपण काय केलं असतं न्यूमरेटर, किंवा याला आपण सॉल्व करू शकतो त्या पद्धतीनं. पहिले दोघांचं सबट्रॅक्शन करून घ्या आणि नंतर आपण डिनॉमिनेटर तशा पद्धतीनं पण करू शकतो आपण. आता या ठिकाणी पहा इथं 2 काय √2 आहे, इथं 4 आहे. मग याला कॅन्सल करण्यासाठी या 4ला पण आपण 2 × 2 मध्ये किंवा या 2ला √2 मध्ये कन्वर्ट केलं तर हा √2 कॅन्सल होणार. म्हणजेच काय करणार 3/4 इंटू √2 खाली वर आहे, खाली 2ला पण रूटमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे रूटमध्ये घेऊन स्क्वेअरमध्ये घ्यावं लागेल लॉग ऑफ मॉड ऑफ. आता या दोघांची करा ॲडिशन 1/2. आता डिनॉमिनेटरचं मल्टिप्लाय काय येणार 2 × √2 आणि फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार √2 × 1 मीन्स √2 मायनस 2 × 1 2. खाली पण तसंच t प्लस 2 × √2 डिनॉमिनेटरचं मल्टिप्लाय फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन √2 प्लस 2 × 1 प्लस सी. आता या ठिकाणी पहा 2 गेट कॅन्सल आणि स्क्वेअर गेट कॅन्सल, हा √2 होल स्क्वेअरमध्ये काय येणार 3/4 आणि इथं √2 राहिलं तर √2 × 4 मीन्स 4√2 बरोबर आणि लॉग ऑफ मॉड ऑफ. आता या ठिकाणी पहा इथं 2√2 आहे, इथं पण 2√2 गेट कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला पण 2√2 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय करणार 3ला पण मल्टिप्लाय होणार, म्हणजेच 2√2 इंटू टी प्लस काय राहिलं इथं मग 2√2 गेट कॅन्सल होणार मल्टिप्लाय केल्यानंतर, कारण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो आपण आहे की नाही, हा कॅन्सल होणार. म्हणजे राहणार काय √2 मायनस 2 अपॉन 2√2 आणि प्लस 2√2 टी आणि प्लस 2√2 गेट कॅन्सल मल्टिप्लाय केल्यानंतर काय राहणार √2 प्लस 2 आणि प्लस सी. आता टीची व्हॅल्यू पुट करा 3/4 लॉग ऑफ मॉड ऑफ 2√2 टीची व्हॅल्यू काय साइन एक्स प्लस √2 मायनस 2 अपॉन 2√2 साइन एक्स टीची व्हॅल्यू आणि प्लस √2 प्लस 2 आणि प्लस सी. तसं बघितलं त्या समोरचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे, थँक्यू.